नमस्कार मंडळी, मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये खूप सोपी, क्रिएटिव्ह आणि उपयोगी DIY पाहणार आहोत। जुन्या वापरलेल्या डब्यांपासून, खेळण्यांपासून सुंदर, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक प्लांटर कसे बनवायचे ते आपण आपल्या व्हिडिओत पाहणार आहोत। जर तुमच्याकडे तेलाचे डबे, चपातीचे प्लास्टिकचे डबे किंवा अन्य भरण्या वगैरे असतील तर त्याचा आज वापर करण्याची वेळ आलेली आहे। आता इथं माझा जुना चपातीचा प्लास्टिकचा डबा होता, तो मी इथं वापरत आहे। डब्बा तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि गोलाच्या 4 बाजूला मी 4 होलं पाडून घेतलेले आहेत, छिद्र पाडून घेतलेले आहेत आणि 2 चांगल्या मजबूत दोऱ्या घेतल्या आणि त्या दोन्ही टोकाला समोरासमोर बांधल्या आणि दोन्ही दोऱ्या एकत्र बांधून घेतल्या। आता त्या डब्यात मी माती भरत आहे। मी असाच डबा वापरणार आहे। तुम्ही कलर करू शकता, कोणताही छान असा कलर दिला तरी चालेल ह्याला, पण मी असाच वापरणार आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, त्या डब्यात पुठ्ठे असतात ना बॉक्स बोर्डचे, ते पुठ्ठे फाडून त्या शेवटी टाकत आहे, जेणेकरून आपली माती भुसभुशीत राहावी। तुम्ही पालापाचोळा टाकू शकता, त्याच्यावरनं मग थोडंसं खत घेतलेलं आहे, ते खत टाकलं आणि मग माती टाकलेली आहे। आणि आता इथं मी फांद्या कट करून घेत आहे वेलाच्या, त्या फांद्या आपण त्याच्यातनं लावणार आहे। त्याच्या आधी सुरुवातीला मी छिद्र पाडून घेतलेली होती डब्याला, सगळ्या बाजूने छिद्र पाडलेली होती। त्या होलातनी पण मला वेल घालायचा होता आणि तळाशी पण छिद्र 3-4 पाडलेली होती। तर तुम्ही तळात छिद्र पाडली तरी चालतील। तुम्हाला वेल जर असा खूप छान असा ॲक्टिव्ह तो डबा दिसायचा असेल तर तुम्ही डब्याच्या बाजूने सुद्धा होलं पाडू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या होलातनी ते वेल टाकता येईल आणि वरती अडकवल्यानंतर तो वेल खाली लोंबल्यानंतर खूप छान दिसेल। आम्ही जशा पद्धतीने केलं आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता। बघू शकता मी बाजूने कशी मी वेली लावलेल्या आहेत, त्या अडकवल्यानंतर खूप छान दिसतात त्या वेली। अशा पद्धतीने खूप छान असा आपला पहिला प्लांटर तयार झालेला आहे। पुढे मी व्हिडिओ टाकलेला आहे कशा पद्धतीने आपला प्लांटर तयार झालेला आहे। 8 दिवसांनी हा व्हिडिओ काढलेला होता, तर किती छान असा भरगच्च दिसतोय बघा तुम्ही, एकदम छान। अजून वेली वाढलेल्या नाहीत, वाढल्यानंतर तर अजून ह्यापेक्षा खूप छान दिसेल बघा प्लांटर। तर मग मंडळी, तुम्हाला हा प्लांटर कसा वाटला? मला तर खूप आवडला। तुम्हाला आवडला असल्यास कमेंट करून सांगा, कारण तर ही भरणी मी फेकून दिली असती तर त्याचा काही उपयोग झाला नसता, त्याला काही किंमत राहिली नसती। पण आता ही भरणीची खूप मोठी किंमत आहे, कारण त्याच्यात खूप छान असं झाड वाढत आहे आणि ते माझ्या घराची शोभा वाढवत आहे। तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आता मी पुढचा प्लांटर तयार करायला घेतलेला आहे। हे अननस आहे खेळण्यातलं माझ्या मुलींच्या, तर त्याचं तोंड होतं वरचं, ते बंद होतं, ते मी कट करून घेतलेलं आहे आणि सगळे बाजूने मी बिळं पाडून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता त्या बिळातनं मी चिनी गुलाब घालत आहे। चिनी गुलाब खूप छान वाढतं असं जर हे केलं तर, आणि दिसायला पण खूप छान दिसतं। हे गोल होतं आकाराने, त्याच्यामुळे म्हटलं ह्याच्यात बघूया चिनी गुलाब वाढतंय का, तर खूप छान पद्धतीने ह्याच्यात चिनी गुलाब वाढलेला आहे। मी कट करून ठेवलेले होते चिनी गुलाब, छोटे छोटे कट मारलेले होते, तर ते मी ह्याच्यात घातलेले आहेत फांद्या त्याच्या। तर फांदीपासूनच चिनी गुलाब उगवतं, त्याच्यामुळं त्याच्या फांद्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या बिळात मी घातलेल्या आहेत। थोडीशी बिळं मोठी करायची आणि थोड्या थोड्या अंतरावरतीच आपल्याला बिळं पाडून घ्यायची आहे, जेणेकरून ते छान दिसेल म्हणून। ते गोल होतं त्याच्यामुळे मी थोड्या थोड्या अंतरावरती बिळं पाडलेले आहेत आणि माती भरलेली आहे। तर ह्याच्या तळाशी पण आपल्याला बिळं पाडून घ्यायची आहे, जेणेकरून पाण्याचा निचरा होईल आणि माती भुसभुशीत राहील। आता बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं झालेलं आहे आपलं हे प्लांटर तयार। आता मी शेंडे सगळे कट करून घेत आहे, जेणेकरून त्याला फांद्या फुटतील म्हणून। आपला दुसरा प्लांटर तयार झालेला आहे। एकदम छान आणि सुंदर असा प्लांटर हा दिसतोय बघा। याचा पण व्हिडिओ मी पुढे टाकलेला आहे, तर तो बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा प्लांटर पण कसा वाटला। आता त्याच प्लांटरच्या शेजारी बघा तुम्ही दुसरं खेळणं आहे, त्या खेळण्यात सुद्धा मी चिनी गुलाब उगवलेला आहे, ते खूप छान पद्धतीने उगवलेलं आहे आणि त्या प्लांटरमधल्या एका चिनी गुलाबाच्या फांदीला खूप छान असं चिनी गुलाब आलं होतं, ते पण मी तुम्हाला पुढे टाकत आहे, तर ते बघू शकता तुम्ही। आता इथं मी तिसरं प्लांटर म्हणजे आपली पाण्याची बाटली घेतलेली आहे। आता पाण्याची बाटली आहे ती घेतलेली आहे आणि त्याला सुद्धा मी सगळीकडून छिद्र पाडून घेतलेले आहेत, जसं आपलं पहिलं प्लांटर केलेलं होतं त्या पद्धतीनं। आणि ह्याच्यात पण आपल्याला चिनी गुलाबच लावायचं आहे आणि त्या बॉटलमध्ये मी माती भरून घेतलेली आहे। माती भरल्यानंतर व्यवस्थित माती अशी झाडून झटकून हलवून व्यवस्थित पॅक करून घेतलेली आहे, जेणेकरून ती माती परत नंतर फुगलेली असते, ती पाणी टाकल्यानंतर तळाला जाते आणि म्हणून मी ती व्यवस्थित माती हलवून भरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर त्या फांद्या त्याच्यात घातलेल्या आहेत। फांद्या घालताना नीट व्यवस्थित घालायच्या आहेत, जेणेकरून त्या फांद्या तुटल्या नाहीत पाहिजे। तुटल्या की ती फांदी नाचते पण फुटत नाही, त्याच्यामुळे फांद्या लावताना तेवढी काळजी घ्यायची आहे। आता हा पण प्लांटर आपला तयार झालेला आहे। याचा पण मी व्हिडिओ पुढे टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघून घेऊ शकता कशा पद्धतीने बॉटल दिसत आहे ती। आता इथं मी चौथा प्लांटर घेतलेला आहे,
तर हा केकचा डबा आहे आणि त्याला मी सगळीकडून बिळं पाडून घेतलेले आहेत. ह्याच्यात माझ्या मुलीनं झाड लावलेलं होतं छोटंसं रोपटं, तर त्या रोपट्याच्या मुळ्या नसल्या, कारण तळाशी तिने बिळं पाडलेलीच नव्हती, डायरेक्टच नुसती माती भरलेली होती. त्याच्यामुळे त्या झाडाची वाढ पण झाली नाही आणि मुळ्या पण नासून गेल्या. मग ती माती मी काढून टाकली, कारण ओलसर माती पूर्ण झालेली होती, पाणी वाहून गेलं नाही त्याच्यामुळं माती ओलसर राहिलेली होती. तर आता ह्याला बिळं पाडून घेतलेले आहेत आणि बिळं पाडून त्याच्यात चिनी गुलाबाची रोपटी लावलेली आहेत. बघा ते प्लांटर असं दिसत आहे, खूप छान दिसतंय बघा. झाडं वाढलेली आहेत, ही झाडं मी छोटी छोटी रोपटी लावलेली होती, म्हणजे फांद्या लावलेल्या. तर अशा पद्धतीने दिसत आहे ते. तुम्ही ह्या प्लांटरला कलर पण देऊन घेऊ शकता, पण मला कलर देऊन घ्यायचा नव्हता, असंच लावायचं होतं, असंच खूप छान दिसतं म्हणून. तर केकच्या डब्याचा प्लांटर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण पुढच्या प्लांटरकडे वळूयात. पुढचा प्लांटर आहे तो आपला बिस्लरी बॉटलचा आहे. ह्या बॉटलमध्ये पण मी छोटी छोटी झाडं लावलेली होती आणि ती झाडं जळून गेलेली, कारण त्या झाडाला पाणी जरा टायमिंगला मिळालं नव्हतं. त्याच्यामुळे झाडं गेली त्या वेळात ती झाडं 4 दिवसात जळून गेली, कारण त्या झाडांना पाण्याची खूप गरज असते त्याच्यामुळं. आता ह्याच्यात पण मी चिनी गुलाब राहिलेलं आहे ते लावून घेत आहे. बिस्लरी बॉटलचं तोंड वरचं कट केलेलं आहे आणि सगळ्या बाजूनी थोड्या थोड्या अंतरावरती बिळं पाडलेले आहेत आणि तळाशी पण बिळं पाडून घेतलेले आहेत. आपल्याला बिळं ही पाडताना मोठी बिळं पाडायची आहेत थोडीशी, जेणेकरून ती आपली फांदी जाईल. आणि फांदी घालताना फांदी मोडून द्यायची नाही, कारण फांद्या नसतात मग मुळ्या तयार होत नाहीत. त्याच्यामुळं आता अशा पद्धतीने आपला हा प्लांटर दिसत आहे. तर तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग मंडळी, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू. तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन. तोपर्यंत हसत राहा, नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.